भाई काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यंदा याही वर्षी आपण इथे पोहोचलात? नाही, अतिशय खूप चांगल्या प्रकारे साई युवक मित्र मंडळ त्याचे अध्यक्ष संस्थापक अजय व त्याची संपूर्ण टीम गेले अनेक वर्ष इथं साई भंडारा करते आणि लोकांची सेवासुद्धा करते आणि भंडारा तर असो पण लोकांच्या हितासाठी कामासाठी तत्पर राहणारा हा एक मुलगा अजय म्हणून आपल्या त्याची टीम तिथं कायम स्वरूपी असते आणि असेच लोक त्याच्या मागे उभं राहून प्रत्येक वर्षी भंडारा तर होत राहतात पण त्याचं कार्यही खूप चांगलं आहे. असे लोक माझी ईश्वरचरणी ही प्रार्थना असेल की येणारं पुढचं भविष्य त्याला चांगलं घडो. इम्रानजी, युवा आता आजकाल नशेच्या अधीन फार दिसत आहेत आणि अशामध्ये आता काही युवा असे पण आहेत की साई पालखीमध्ये आवर्जून ते भाग घेतात आणि शिर्डीला जातात दर्शनासाठी. आणि आत्ताच आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा युवकांनी सांगितले की आम्हाला फार आनंद वाटतो, शांती वाटते आणि अनेक बदलाव आमच्यामध्ये आलेले. किती फार महत्त्वाचं आहे. बघा, बाबांचं तुम्हाला कार्य माहिती आहे साईबाबांचं की त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं. ते एक दैवत रूप होतं आपलं आणि दैवत होते की ज्यांनी कधीच लोकांच्या कार्यासाठी कधी मागे हटले नाही, लोकांच्या हितासाठी लोकांच्या सेवेसाठी तत्पर होते. त्यांचेच त्या सगळं मार्गदर्शनाखाली आपल्या युवकांनी चाललं पाहिजे. कारण नशा आजच्या टायमाला जे पण नशा करतील ते त्यांच्या आईवडिलांना पण फसवतात, समाजाला पण फसवतात आणि फ्युचर त्यांचं काही नाही आहे. जेवढं आपल्या लोकांच्यामध्ये राहून जे लोकांची सेवा करण्याचं जे यश आहे ते नशा पाण्यामध्ये करण्यात नाही आहे. कारण माझं एक मत आहे, जसं अजयचं काम आहे, आता आज तुम्ही बघत असाल तर युवकांमध्ये माझंही तसंच काम आहे की आपण युवकांना कधीही पुढं आणत असतो. ते नशा वगैरे हे न करता युवकांनी चांगल्या कामासाठी पुढे यावे, माझी हीच विनंती आहे. ज्या प्रकारे युवकांना आज रोजगाराची फार गरज आहे, रोजगारही उपलब्ध झाले पाहिजे जेणेकरून युवा पण सक्षम होईल. बघा, आज सरकार तुम्ही बघताय की सरकार फुटीर सरकार झालेली आहे. किती लोकांना फोडले, किती पक्ष फोडले, पण असं होतं आहे ते फक्त पक्ष फोडण्यामध्ये लागले पण लोकांच्या हितासाठी काय काम चाललं काहीच नाही आहे. आज युवक बेरोजगार आहे, कंपन्या फक्त डावसला जातात, कंपन्या तर सगळ्या गुजरातला चालल्या आहेत. मग इकडल्या युवकांना भेटणार कसा रोजगार? सरकारने काहीतरी पावलं उचलले पाहिजे त्याच्यासाठी. आज मोठा भंडारा इथे ठेवण्यात आलेला आहे. अनेक भाविक सध्या इथे पोचत आहेत, त्या भंडाऱ्याचा आस्वादही घेत आहेत. काय सांगा? नाही, मी सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि अजयचा पण धन्यवाद करतो की भाविक एवढे जमा आहेत आणि एवढे लोक तर माझ्या याच्या अगोदर पण खूप लोक इथं होते तर त्या प्रत्येक वर्षी एवढे लोक इथं असतात आणि येणारं हे वर्ष पण त्या पुढचं वर्ष पण असेच कार्य त्याच्या हाताने चालू आहे. सर एक बाबा सांगून गेले की सबका मालिक एक आहे, परंतु आता राजकारण बघायला गेलं तर धर्माचं राजकारण केल्यासारखं असं वाटतंय का तुम्हाला? धर्माचं राजकारण हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी एक मराठी मुस्लिम आहे, मला कोणच बोलणार नाही मी मुसलमान, पण आपण शिव छत्रपती महाराजांना